कबुतरांना दाणा पाणी देण्यावर हायकोर्टाने बंदी कायम ठेवलेली आहे आणि असं असताना सुद्धा मुंबईमध्ये दादर इथल्या कबूतरखान्याजवळ कबुतरांना खाद्य देण्याची नवी शक्कल लढवली जाते। कबुतरांना खाद्य देण्यासाठी वाहनाचा वापर केला जातोय। वाहनाच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य दिलं जाते आणि आणखी 12 वाहनं आणून कबुतरांना खाद्य टाकणार अशी मुजोरी सुद्धा खाद्य टाकणाऱ्यांची पाहायला मिळते आणि त्यामुळे कोर्टाने बंदी घातली असताना सुद्धा कबुतरांना खाद्य कशासाठी हे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन नाही का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। दरम्यान स्थानिक नागरिकांनी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना विरोध केलेला आहे। 12 गाड़ी और आ रही है, अच्छी बात है, अच्छी बात है। आप यानी हमें धमका रहे हो कि आप 12 गाड़ी और ले रहे हो। नहीं, आप सही हो, आपके इधर जगह नहीं है ये करने को। वहाँ पे डालने के लिए मना किया है ना। नहीं, आप सही हो, यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब। नहीं डाल दीजिए वहाँ पे। हाँ नहीं, वहाँ पे जो कबूतर का प्रॉब्लम है ना वो आप जैसे लोगों की वजह से है। आप एक्शन लीजिए ना। आप एक्शन है ना, आरटीओ में जाने ही वाला है और सीएम को भी ट्वीट होने वाला है। आपको क्या लगता है आप मनमानी करोगे? रात को भेजा मैंने। अरे ये सब ये किया है, ये इलीगल है, आपके ऊपर केस क्यों नहीं हुआ वो भी हम देख रहे हैं। जाळ्यागा हो गए या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आपण पाहतोय संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे, मुजोरीची भाषा सुद्धा आहे। माझ्या गाडीचा नंबर घ्या, काय तक्रार करायची ती करा, पण आम्ही कबुतरांना खाद्य देणारच यावर ते ठाम आहेत। काय नेमकं कशामुळे ही मुजोरी आलेली आहे आणि या संदर्भात आता पोलिसांकडे कुणी तक्रार केलेली आहे का? काय एकूण अपडेट्स आहेत? श्वेता, नेमका हा कुठला राजकीय वरदहस्त आहे ज्यामुळे अशा पद्धतीनं थेट कायद्याचं उल्लंघन केलं जाते, नियम तोडून हे सगळं केलं जाते आणि मगरुरीची भाषा वापरली जाते की अजून 12 गाड्या या ठिकाणी येतील आणि आम्ही गाड्यांच्या टपांवरती कबुतरांना खाण्यासाठी खाद्य देऊ। आपण पाहिलं असेल गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईमध्ये कबूतरखाने आणि त्या ठिकाणी कबुतरांना देण्यात येणारं खाद्य व त्यातून निर्माण होणाऱ्या सगळ्या ज्या काही समस्या आहेत यावर कोर्ट असेल किंवा इतर काही बाबतींमध्ये कायदेशीर प्रक्रिया राबवली गेली। कोर्टाकडनं या ठिकाणी कबुतरांना दाना खायला घालणं हे खरं तर बंद करण्यात आलं होतं। 7 तारखेला त्या संदर्भातला निर्णय आला होता, परंतु त्यानंतर सुद्धा काही मंडळींकडनं या ठिकाणी विविध मार्गांचा अवलंब करून कोर्टाच्या निर्णयाला हरताळ फासण्याचं काम केलं जातंय। आज सकाळी सुद्धा असाच एक प्रकार या ठिकाणी समोर आला होता। एका व्यक्तीनं आपल्या कारच्या टपावरती एका ट्रेमध्ये कबुतरांसाठी दाना पाणी ठेवलं आणि खरं तर कबुतरांना त्या ठिकाणी एकत्र त्या पद्धतीत करण्यात आलं होतं। जेव्हा या व्यक्तीला जाब विचारण्यात आला तेव्हा त्या व्यक्तीकडनं या संदर्भामध्ये खरं तर अजून 12 गाड्या येतील आणि त्यावर सुद्धा कबुतरांना दाना पाणी घातलं जाईल अशा पद्धतीचं एक डरपोक्ती असं एक उद्धट आणि मगरुरीचं विधान करण्यात आलं होतं। त्यानंतर स्थिती काहीशी तणावाची बनली आणि त्यानंतर कुठेतरी या ठिकाणी एक वातावरण निर्मिती झाली। त्यामुळे यानंतर या संबंधित व्यक्तीला इथून हुसकावून लावण्यात आलं। त्यानंतर आपण पाहतोय की दंगल नियंत्रण पथक जे आहे त्याला इथे पाचारण करण्यात आलं, पोलिसांची या ठिकाणी तैनाती करण्यात आली आणि अजूनही वार्तांकन करण्यापासून सुद्धा काही मंडळींकडनं रोखलं जातंय, अडथळे निर्माण केले जात आहेत। हा नेमका प्रकार काय चाललाय? अशा पद्धतीनं उद्धटपणे माध्यमकर्मी असतील किंवा स्थानिक असतील यांच्यासोबत अशा पद्धतीची वागणूक का केली जाते आणि कोर्टाच्या निर्णयाला हरताळ फासण्यासाठी या मंडळींना राजकीय पाठबळ कोणी देतंय का? हा सगळा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। त्यामुळे या संदर्भात नेमकी कारवाई काय होते आणि आता आरपीएफची तुकडी इथे आलेली असताना सुद्धा जर काही मंडळी आली तर संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी सरकार काय करणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात हायकोर्टाच्या निर्णयाला जर हरताळ फासला जात असेल तर ही निश्चितच खूप महत्त्वाची आणि मोठी बाब म्हणावी लागेल। त्यामुळे संबंधितांवर काय कारवाई केली जाते आणि या सगळ्या गोष्टीत नेमकं प्रशासनाची, शासनाची आणि न्यायपालिकेची भूमिका काय राहते हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे। श्वेता, धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।